पिझ्झा म्हटलं की मुलांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ. नमस्कार, मी तृप्ती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी इथे लहान भुकेसाठी मुलांच्या ब्रेड पिझ्झा तयार केलेला आहे. अगदी तो 15 ते 20 मिनटाच्या आत तयार होतो. याच्यासाठी कोणतीही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही, ते आपल्या घरात दरवेळेस अवेलेबल असतात. आहे या पदार्थामध्ये ब्रेड पिझ्झा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याला तर मग आपण इन्ग्रेडियंट्स बघूयात, आपण काय काय घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये पिझ्झा टॉपिंग घेतलेला आहे. 3 ते 4 चमचे घेतलेला आहे ते मी. दुसऱ्या बाउलमध्ये घेतलेला आहे शेजवान चटणी घेतलेली आहे. माझ्या मुलांना ती खूप आवडते म्हणून मी शेजवान चटणी इथे वापरलेली आहे. तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल. नंतर मी मॅयोनीज घेतलेला आहे. इथे दिसत नाही आहे ते, पण मी मॅयोनीज घेतलेला आहे एका बाउलमध्ये. कॅप्सिकम घेतलेली आहे मी 2 ते 3 बारीक चिरून. टोमॅटोज घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदेही घेतलेले आहे, टोमॅटोचे शेजारी आहेत तेही मी बारीक चिरून घेतलेले आहे. ब्रेडचे स्लाईस मी 5 ते 6 घेतलेले आहेत. आणि इथे गाजर घेतलेला आहे. माझा छोटा मुलगा गाजर खात नाही म्हणून मी त्याच्या पिझ्झामध्ये मी गाजर टाकणार आहे. आणि मोझरेला चीज मी 1 वाटी घेतलेला आहे. चला तर मग बघूयात कसा करायचा. मी ब्रेड घेतलेला आहे. त्या ब्रेडच्या कडा मी कट करून काढत आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही ब्रेडच्या कडा काढल्या तरीही चालेल, तशाच ठेवून तुम्ही करू शकता. ब्रेडच्या कडा काढून मी ह्या हवाबंद डब्यात ठेवून देणार आहे, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याचा ब्रेड क्रम म्हणून आपण उपयोग करू शकतो. दोन्हीही ब्रेडच्या मी बाजूच्या कडा काढून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरची मी आता पिझ्झा टॉपिंग लावून घेत आहे. मी 1 चमचा आधी घेतलेला आहे पिझ्झा टॉपिंग. ते व्यवस्थित आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्हीही ब्रेडला आपण लावून घेणार आहोत. थोडंसं कमी आलं आहे म्हणून मी अजून थोडंसं पिझ्झा टॉपिंग लावून घेत आहे. पिझ्झा टॉपिंग लावून झाल्यावरती मी शेजवान चटणी त्याच्यावर लावत आहे. शेजवान चटणीने छान टेस्ट येते. थोडासा तिखट लागतो, त्याच्यामुळे मी शेजवान चटणी इथे घेतलेली आहे. माझ्या मुलांना शेजवान चटणी खूप आवडते. नंतर मी त्याच्यावरती मॅयोनीज लावून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा आपण मॅयोनीज लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही हे सगळे जिन्नस एकत्र जरी मिक्स करून घेतले, 2-3 चमचे शेजवान चटणी, 2-3 चमचे पिझ्झा टॉपिंग आणि मॅयोनीज, हे 2-3ही एकत्र करून तुम्ही घेतलं आणि ते लावून घेतले एका बाउलमध्ये घेऊन तरीही चालेल. किंवा तुम्ही ह्या ज्या भाज्या आपण क्रश केलेल्या आहेत, कापून घेतलेल्या आहेत, शेजवान चटणी शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा हे आणि गाजर हे एकत्र बाउलमध्ये करून त्याच्यामध्ये तुम्ही शेजवान चटणी ॲड करू शकता, मॅयोनीज आणि टोमॅटो केचप ॲड करू शकता, किंवा चटणी ॲड करू शकता तुम्ही शेजवान चटणी. ती ॲड करून झाल्यावरती आपण सर्व भाज्या व्यवस्थित आपण दाबून असं घेणार आहोत. कांदाही मी वरतून टाकत आहे. ह्या सर्व भाज्या ठेवताना थोड्याशा प्रेस करून ठेवायच्या आहेत, दाबून ठेवायच्या आहेत. नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण आपला ब्रेड पिझ्झा गरम करून घेतो, चीज मेल्ट होतं, त्यावेळेस त्या चीजला चिटकून ब्रेड वेगळा होतो आणि भाज्या वेगळ्या होतात. त्याच्यामुळे थोडंसं आपण दाब देऊन ह्या भाज्या लावणार आहोत. भाज्या लावून झाल्यावर मी वरती कांदा लावून झाल्यावर मी गाजरही टाकलेला आहे. तुम्हाला हवं जी तुमची मुलं पदार्थ खात नाहीत किंवा जी भाज्या खात नाहीत त्या तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या गरजेनुसार. मोझरेला चीज हे घेतलेलं आहे मी, ते मी वरतून जास्त प्रमाणात टाकत आहे. चीज वापरायला अजिबात कंजूसी करायची नाही आहे. मुलांना चीज भरपूर आवडतं. चीजमुळे मुलं भाज्या सर्व खातात आणि त्या भाज्या न आवडता त्यांच्या भाज्याच्या चीजच्या खाली लपून बसतात. त्याच्यामुळे भाज्याच्या वरती चीज आपण भरपूर टाकून घेणार आहोत. मी गॅस चालू करून घेत आहे. आपला गॅस चालू झाल्यावर त्याच्यावरती पॅन ठेवून
पॅनही मी तो मंद आचेवरती गरम करून घेणार आहे. मोठ्या आचेवर आपण पॅन गरम करून घेणार नाही, मंद आचच ठेवायचा आहे. त्यावर केलेले ही ब्रेडचा पिझ्झा ठेवून घेत आहे आणि हा ब्रेडचा पिझ्झा मी मंद आचेवरच, माझी फ्लेम गॅसची एकदम मंद आहे. मी मोठा गॅस अजिबात केलेला नाही, मी डायरेक्टली ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटं चीजचे छान मेल्ट झाल्यावर आपण काढून घेऊया. त्याच्यावर झाकण काढू नका. बघू शकता तुम्ही आपले चीज छान मेल्ट झालेला आहे. आपण हा पिझ्झा आता एका ह्याच्यात बाउलमध्ये, सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. छान पिझ्झा आपला कसा कलर झालेला आहे, मस्त भाज्याही आणि चीजही मेल्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आपला पिझ्झा. मी पिझ्झा हे काढून घेत आहे. तुम्हाला जर हा पिझ्झा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा पिझ्झा आवडला का.